उत्तर प्रदेशात डॉक्टर आंबेडकर एक भाषण देत होते। त्यांनी त्या भाषणात बोलले की मला 3 गोष्टी साध्य करायच्या होत्या आणि त्या गोष्टी मी साध्य करायला घेतल्या। पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण। दलित समाजाने शिक्षण घ्यावे आणि खूप शिकावे अशी माझी इच्छा होती आणि आता मला असं वाटतं की ती माझी इच्छा पूर्ण होत आली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे की शिक्षण आणि नोकरी। पहिली गोष्ट शिक्षण आणि दुसरी गोष्ट नोकरी। तर नोकरीमध्ये पण आपली लोक रुजू झाले आणि आता त्यांची प्रगती मी बघत आहे। पण तिसरी गोष्ट जी मला साध्य करता आली नाही आणि मला असं वाटतं की मी साध्य करू शकलो नाही ती म्हणजे की आपल्या गावाकडची लोक, त्यांच्याबद्दल मी काही करू शकत नाही आहे आणि करायला बघतोय पण मला ते साध्य करता येत नाही आहे। तर मला असं वाटतं की एक गोष्ट, भाकरीपेक्षा स्वाभिमानाला किंमत असावी। मला माहिती आहे की गावच्या लोकांची परिस्थिती, त्यांना समान वागणूक दिली जात नाही, त्यांच्यासोबत अन्याय होतो। तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो? तर मला असं वाटतं की त्यांनी गावं सोडून शहराकडे यावं, या त्यांनी वेगवेगळे गावं निर्माण करावे। सरकारकडून पडीत जमीन घ्यावी आणि त्याच्या बदल्यात नवे गावं तयार करावे जिथे तुम्हाला समान हक्क मिळतील आणि गव्हर्नमेंटचे राईट्ससुद्धा मिळतील। तर कसं आहे की तुम्हाला जर समान हक्क मिळवायचे असेल तर तुम्हाला गावं सोडावे लागतील, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या भाषणात बोलले होते। आणि बाबासाहेबांना या 3 गोष्टी साध्य करायच्या होत्या, पण तिसरी जी गोष्ट आहे ती बाबासाहेबांना त्यांच्यानुसार साध्य करता आली नाही। पण ती गोष्ट साध्य कुणाला करायची होती? ते गावाकडचे लोक आहेत, त्यांना शहरात यायचं होतं। काही वर्षापूर्वी आमचे पॅरेंट्स हे गावावरून शहरात आले आणि आज आमची प्रगती होत आहे। तर बाकी समाजाला पण बाबासाहेबांचं म्हणणं हेच होतं की गावाकडून शहराकडे या आणि तुमची परिस्थिती सुधारवा, समान हक्क मिळवा आणि स्वतःच्या आयुष्यासाठी आणि आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी एक लढा द्या। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा।